Welcome in the language study of the poem If. We have learned the poem If. It is very useful, message giving poem. In this poem, a father is giving advices, many advices to his son to become a perfect man. What should he do in his life to become a true human being? Is it? And in the language study, very short grammatical topic is given there. That is if clause, or another word you can say conditional clause. Why it is conditional clause? Because one of the kind of condition is given in this clause. That's why it is called as conditional clause. Basically, this is adverb clause of condition. Okay, adverb clause of condition. It begins with conjunction if. So in another word, it is also called as if clause because it begins with conjunction if. Is it? So let's see or get the concept of using conditional clause. Okay, तर मित्रांनो, आपण इफ ही कविता पाहिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये रुडयार्ड किपलिंग या प्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने ते लिहिलेली आहे. वडील मुलाला वेगवेगळे सल्ले देतात. एक परफेक्ट मॅन, चांगला मनुष्य बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळी सल्ले या कवितेत दिलेली अतिशय उपयुक्त आहेत. आणि या कवितेच्या शेवटी एक लँग्वेज स्टडी ज्याच्यामध्ये एक छोटासा ग्रॅमॅटिकल टॉपिक आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे इफचा क्लॉज. आता इफचा क्लॉज हा बेसिकली ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन या प्रकारचा असतो. तो इफने सुरू होतो म्हणून त्याला इफचा क्लॉज पण म्हणतात आणि त्याच्यात एक कंडिशन असते म्हणून त्याला कंडिशनल क्लॉज पण म्हणतात. आता क्लॉज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ईच अँड एव्हरी कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करण्यासाठी आपण क्लॉज वापरतो. ज्या कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये 2 क्लॉजेस असतात बेसिकली. वन इज मेन क्लॉज अँड सेकंड वन इज सबऑर्डिनेट क्लॉज. द सबऑर्डिनेट क्लॉज मीन्स द क्लॉज विच डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज टू गेट परफेक्ट मीनिंग, परफेक्ट सेन्स. आणि मेन क्लॉज असा असतो की जो मीनिंगसाठी कुठल्याही इतर क्लॉजवर डिपेंड नसतो म्हणून त्याला मेन क्लॉज म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज हा डिपेंड असतो मेन क्लॉजवर. ओके, आता खाली काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. पहिली तर गोष्ट आपल्याला काय करायची, त्यातला मेन क्लॉज फाइंड आउट करायचा आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज करायचा. आता याच्यामध्ये शॉर्टकट पाहायला जर गेलं तरी सबऑर्डिनेट क्लॉजेस बिगिन्स विथ कंजंक्शन, रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा कंजंक्शनने हे सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतात. ठीक आहे नाही, दॅट, इफ, दॅट्स वाय, सो, बिकॉज. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन विच, हुज, हुम, वेअर, ओके, हू, हे सगळे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. आणि कंजंक्शन तुम्हाला माहिती आहे याने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. मग आता सोपं झालं आपल्याला. पाहूया आता खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्यातला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज अगोदर फाइंड आउट करूया. इफ आय प्रॅक्टिस हार्ड I shall win the game. 2 clauses are there. Subordinate clause begins with if. म्हणून काय कुठला आहे सबऑर्डिनेट क्लॉज? इफ आय प्रॅक्टिस हार्ड, कॉमा आहे तिथे, कॉमापर्यंत इफ ते कॉमा हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. आणि त्याच्यावर पुढे जो आलेला आहे आय शॅल विन द गेम हा मेन क्लॉज. आता याचं जर डिफरन्शिएट केलं तर समजा आपण सुरुवातीला काय करूया, जो पुढचा कॉमाच्या नंतरचा मेन क्लॉज आहे तो जरा हाईड करूया आणि एवढंच सेंटेन्स वाचूया. इफ आय प्रॅक्टिस हार्ड, मी जर खूप प्रॅक्टिस केली, एवढंच वाक्य. तर याला काहीही सेन्स येत नाही. जोपर्यंत आपण मेन क्लॉज त्याला ॲड करत नव्हतो तोपर्यंत याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. आता सबऑर्डिनेट क्लॉज हाईड करूया. इफ आय प्रॅक्टिस हार्ड हे हाईड केलं, पुढचं सेंटेन्स तेवढंच फक्त वाचूया, आय शॅल विन द गेम. आता याला अर्थ आहे, एक प्रकारचा त्याला अर्थ आहे, तो याच्यावर डिपेंड नाही आहे म्हणून हा मेन क्लॉज. गॉट इट? चला सेकंड सेंटेन्स.
इफ यू बाय अ न्यू कार, दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज. आणि पुढे काय, इट विल कॉस्ट यू अ लॉट ऑफ मनी. दिस इज मेन क्लॉज. गॉट इट? ओके. सबऑर्डिनेट क्लॉज अँड मेन क्लॉज हे झाले क्लॉजचे दोन मेन प्रकार. ओके. आता सबऑर्डिनेट क्लॉजचे पुढे तीन प्रकार पडतात, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज. आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये जो दिलेला आहे तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ओके, जो इफने सुरू होतो. आता याच्याबद्दल काही ॲग्रीमेंट्स आहेत, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज अँड मेन क्लॉज याच्यात टेन्सशी रिलेटेड असणारं ॲग्रीमेंट आहे. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कुठला टेन्स वापरला तर मेन क्लॉजमध्ये कुठला वापरायचा हे निश्चित आहे, बाय रूल आहे, त्याला ॲग्रीमेंट म्हणतो आपण. आता हे ॲग्रीमेंट आपल्याला त्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये दिलेलं आहे. आता ते आपल्याला अगोदर समजून घ्यायचे, म्हणजे याच्यात ग्रॅमॅटिकल मिस्टेक होता कामा नये. म्हणजे इफचा क्लॉज, कंडिशन, सबऑर्डिनेट क्लॉज तुम्ही ज्या टेन्समध्ये घेतला आहे त्याच्याशीच रिलेटेड असणारं, फिक्स असणारं, त्याच्याशी मेन क्लॉज जो येतो पुढे तो त्याच्यावर डिपेंड असतो, त्याच्या टेन्सवर डिपेंड असतो. आता हे ॲग्रीमेंट काय हे आपण एकदा पाहूया. सबऑर्डिनेट क्लॉज, इफ द सबऑर्डिनेट क्लॉज इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. जर इफचा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये साधा वर्तमान काळ वापरलेला असेल, म्हणजे त्याच्यातलं क्रियापद हे पहिल्या रूपामध्ये आलेलं असेल किंवा एस ॲड करून आलेलं असेल, अशा वेळेस तुम्हाला मेन क्लॉजमध्ये कुठला टेन्स वापरायचा आहे, सिम्पल फ्युचर. गॉट इट? म्हणजे साधा वर्तमान काळ असेल इफच्या क्लॉजमध्ये तर मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर. ओके, विलचा वापर केला जातो. आता पुढे पहा, इफ द सिम्पल पास्ट टेन्स इज गिवन इन द सबऑर्डिनेट क्लॉज. जर इफच्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट टेन्स वापरलेला असेल, साधा भूतकाळ, तर अशा वेळेस तुम्हाला मेन क्लॉजमध्ये वुड प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजे विलच्या ऐवजी वुड वापरायचे आणि क्रियापदाचं मूळ रूप, पहिलं रूप वापरायचे. याच्या अगोदरच्या वाक्यात विल वापरले, त्याच्यानंतर वुड कधी वापरायचे, जर इफच्या कंडिशनल क्लॉजमध्ये, सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट टेन्स आलेला असेल, म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असेल, तर तुम्हाला मेन क्लॉजमध्ये वुडचा वापर करायचा आहे प्लस बेसिक फॉर्म ऑफ वर्ड. ओके. आता तिसरा प्रकार आहे याच्यामध्ये पास्ट परफेक्ट. जर इफच्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल, आता पास्ट परफेक्ट टेन्स कसा होतो, हॅड प्लस थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ मेन वर्ब, अशी रचना जर असेल इफच्या क्लॉजची, तर मेन क्लॉजमध्ये काय घ्यायचे पहा, वुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म, वुड हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. हे ॲग्रीमेंट लक्षात ठेवायचं. सिम्पल प्रेझेंट असेल तर मेन क्लॉज सिम्पल फ्युचर, सिम्पल पास्ट असेल सबऑर्डिनेट क्लॉज तर मेन क्लॉज वुड प्लस बेस फॉर्म, आणि पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3 असेल तर मेन क्लॉजमध्ये वुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म. अशी रचना, हे ॲग्रीमेंट तुम्हाला काय करायचे, इफच्या कंडिशनल क्लॉजमध्ये लक्षात ठेवायचे. याचा मित्रांनो सगळ्यात जास्त वापर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पाहायला मिळतो. म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये तुम्हाला जो ॲग्रीमेंटचा टेन्स दिलेला असेल, पुढे फिल इन द ब्लँक असं विचारलं जातं, म्हणजे मेन क्लॉजमध्ये काय येईल, तर या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. आता पाहूया काही एक्झाम्पल्स आपल्याला खाली दिलेले आहेत. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. इफ आय लाईक इट, इफ आय लाईक इट. आता हा सबऑर्डिनेट क्लॉज दिलेला आहे, हा कुठल्या टेन्समध्ये, आय लाईक, लाईक हे बेसिक फॉर्म आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल. आता कॉमा देऊन पुढे इफ आय लाईक इट आय विल बाय इट. ओके, विल वापरले. आता पुढे इफ इट रेन्स, इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर. इथे पण रेन्स म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणून पुढे पण काय तुम्ही तुमचं ॲड करू शकता. इफ इट रेन, जर पाऊस पडला तर काय होईल, काय होईल, आय विल नॉट गो टू स्कूल. झालं, विलचा वापर केला की आय विल गो विथ अम्ब्रेला. ओके.
थर्ड वन. आता इथे कंडिशनल क्लॉज दिलेला नाही आहे, मेन क्लॉज दिलेला आहे. काय मेन क्लॉज? यू वुड कॅच द ट्रेन. वुड वापरले म्हणजे इफचा क्लॉज कोणत्या टेन्समध्ये असायला पाहिजे? करेक्ट, सिम्पल पास्टमध्ये. आता तो तुम्ही करू शकता. यू वुड कॅच द ट्रेन, तू ट्रेन कॅच करशील. कधी करशील? इफ यू केम ऑन टाइम. ओके, इफ यू केम ऑन टाइम. केम म्हणजे सिम्पल पास्टमध्ये वापरलेलं आहे. थर्ड वन पहा, इफ शी हॅड ओबेड हर पॅरेंट्स. इफ शी हॅड ओबेड, थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट परफेक्ट वापरला आहे. मग इथे टेबलमध्ये सांगितलं काय वापरायचं आहे? वुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. जर तिने तिच्या पालकांचं ऐकलं असतं तर काय झालं असतं? शी वुड हॅव पास्ड द एक्झाम. शी वुड हॅव गॉट द सक्सेस. करेक्ट. चला आता याच्यातली शेवटची ॲक्टिव्हिटी काय म्हणते? पिक आउट लाईन्स दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. आता या कवितेमध्ये मोस्टली या 4 प्रकारच्या फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं सगळ्यात हेडलाईन फिगर ऑफ स्पीच आहे अँटिथिसिस, म्हणजे अपोजिट आयडियाज. त्याच्यानंतर पर्सॉनिफिकेशन, कंपॅरिझन किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स लिव्हिंग थिंग्ससारख्या जेव्हा ॲक्ट करतात तेव्हा त्याला पर्सॉनिफिकेशन. रिपिटेशन, एखादा सेम वर्ड अगेन अँड अगेन किंवा ट्वाईस ऑर थ्राईस मोर दॅन 2 वेळेस जर ते वाक्यात आलेलं असेल तर त्याला रिपिटेशन. आणि मेटाफेर म्हणजे कंपॅरिझन असतं 2 गोष्टीचं, पण इथे कंपॅरिझन लाईक किंवा ॲजने नसते, तर ते तेच असतं. ओके, एखादी गोष्ट म्हणजे ही इज टायगर इन द फाईट, बरोबर आहे का? टायगरशी कंपॅरिझन आहे पण तो टायगरच आहे असं ज्याच्यात सांगितलं जातं त्याला मेटाफोर म्हणतो. पण आपण चला पाहूया कुठल्या लाईन्स आहेत. पहिले पाहूया अँटिथिसिस. या लाईनचे तुम्ही पूर्वीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सोडवलेलं आहे तर ते पाहूया. तर अँटिथिसिस वापर केलेल्या लाईन्स कुठल्या आहेत? इफ यू कीप युअर हेड व्हेन ऑल डाऊट यू. कीप युअर हेड, डाऊट यू या 2 अपोजिट आयडियाज आहेत म्हणून अँटिथिसिस. पर्सॉनिफिकेशन, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज 2 इम्पोस्टर्स जस्ट लाईक द सेम. आता इथे काय केलेलं आहे पहा, ट्रम्फ अँड डिझास्टर या 2 नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत आणि ते ट्रीट दोज इम्पोस्टर्स जस्ट लाईक द इम्पोस्टर्स म्हणजे फसविणारे. हे फसविणारे माणसं असतात, म्हणजे हे 2 नॉन लिव्हिंग थिंग्स माणसासारखं वागतायत. म्हणून या वाक्यामध्ये, या ओळीमध्ये पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच काय केलेला आहे? वापरलेला आहे. त्याच्यानंतर पाहूया रिपिटेशन. अँड येट डोंट लुक टू गुड nor talk too wise. In this sentence TOO is repeated, that's why repetition. And last one is metaphor. And stood and stoop and build em up with worn out tools. This is line. Okay, या लाईन मध्ये काय केलेलं? वर्न आउट टूल्स. तर इथे कंपॅरिझन केलेलं आहे. ज्या गोष्टी आपण पूर्वी केलेल्या आहेत त्या गोष्टीची तुलना टूल्सशी केलेली आहे, म्हणजे टूल्सच आहेत त्या गोष्टी, म्हणजे टूल्स आहेत. म्हणून या ओळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच आहे तो कुठला आहे? मेटाफर. गॉट इट? ओके, दिस वे वी हॅव कंप्लीटेड द पोएम इफ विथ ऑल ॲक्टिव्हिटीज. होप यू अंडरस्टूड इट. प्रॅक्टिस इट मोर अँड गेट परफेक्शन. थँक यू अँड हॅव अ नाईस डे.